काय होतंय? अगं काय कपडे नाही धुतले काय नाही शांत तसंच पडलंय. अहो जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपले होते. सगळा राडा पडला कुणी आलं तर काय म्हणून ग. गाय वाढत मावशी मी ना गायला कडवळ आणते तुम्ही खुरपा आणि हे इधर घ्या जेवाय सुट्टी करा. हा बर बर जरा काय जेवायचं टाइम. हा थोड्या वेळ खुरपा इथं कडवळ आणून टाकी. हा जावा ना मग. कापून टाकला पटकीनी मका. काय होतंय? अगं काय कपडे नाही धुतले काय नाही शांत तसंच पडलंय. अहो जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपले होते. सगळा राडा पडला कुणी आलं तर काय म्हणून ग. अहो दुखत होतं जरा गोळी खाल्ली मग म्हटलं बरं वाटलं की मग करल. मी काम सुनार तिथं बाया होत्या लावलेल्या मी म्हणलं गाया वाढतात म्हणून म्हणलं मका टाकून यावं त्यांना मी आले घाई तू कुशाला झोपली. अहो दुखत होतं म्हणून झोपले ताई. अगं दुखत होतं मग कपडे धुवायचे ना अगोदर ऊन उतरल्यावर काय वाळते का कपडे. हा टाकता येते की मग धुवून अजून दिवस पडलाय. का माझ्या नावाने ठेवले तर धुवा मग धुवत असताना तर. लय हुशार ग तू. मी रानातलं काम कर तुला घरचं काम करायला ठेवलेलं आहे ना. अहो मग मी नाही कुठं म्हटले मी करणार होते ना. कवा ऊन गेलं सगळं. कधी करेन माझी मी. तिकडे ते बाया माझी वाट बघत असते ना इकडे बघत मॅडम खुशाल झोपल्या तर. मॅडम खुशाल झोपल्या दुखतंय म्हणून माणूस झोपलेलं मला हौस नाही झोपायची. मला हाय माहिती तुला हाऊस आहे का काय झोपायची मला सगळं माहिती आहे. होय का मग टाका धुवून तुम्हाला एवढंच दिसत असेल काम तर करा काम राहिलेलं मग. धुते की मी तुझा रानातलं काम करायला मी करते सगळं घरचं. काय गरज चालली माझी रानातलं काम मला येत नाही. मी कशी करते तुला नाही येत बरं नाही येत तुला. कशी करते म्हणजे तुम्हाला हाय पहिल्यापासून सवय म्हणून करता. अगं बाई म्हणजे काम तर काम नाही करा वरून उरपटच बोलते मला तू तर. काय म्हणजे तुम्हाला म्हणजे दिवसा सकाळी उठल्या सगळा डबा बिबा तयार करून मग रानात जाता आयता घेऊन. पण मी तिथं उन्हात काम करते तू इथं सावलीत ना तुला एवढं जमत नाही का. दिवसा 12 माणसांचं काम असते की मला घरात. 12 माणसं तिथं काय मी काही बसत नाही जाऊन मी पण खुरपीतेच ना तिथं. खुरपतेच आजच्या दिवस राहिलं म्हणून काय झालं धुणं. अगं आजच्या दिवस नाही तुझं रोजच आहे रोज तुझे कपडे धुवायचे राहते तर रोजच आहे मी रोजच पाहते तुझं. रोज काय तुम्ही धुवून टाकता का मग राहिले तरी. अगं तूच टाकते पण लवकर धुवायचे ना माझं म्हणणं काय ऊन उतरले वाळते का कपडे. अहो नाही वाळत पण इथं माणसाचं दुखतंय म्हणून माणूस झोपले का माणूस काय इथं काय रोज कसं दुखतं ग. रोज कधी दुखलंय माझं. रोज तुझं हे झालं माझं पाय दुखतंय माझं कंबर दुखतंय माझं डोकं दुखतंय माझं पोट दुखतंय. होय तुम्ही कधी आल्या रोज बघायला माझं दुखलेलं कधी म्हणलं तुम्हाला आतापर्यंत. अगं रोजच तू काय सांगते मला रोजच आहे तुझं. रोजच आहे तुझं. बरे आल्या इथंच. बरे आले म्हणजे मोबाईल खेळायला तुला मोबाईल असं दिला ना तुला मग तुला नको मग नाही माझं मी दुखायचं. काम करून बसते तुम्हाला नाही तिथं मोबाईल पशी यायला लावलं माझ्या मोबाईल पशी. काम करून बसते म्हणजे जसं काय माझं रोज काम करून तुम्हीच दमायला लागल्या. रानातल्या कामाला यायला बरं नाही म्हणायची मग. का करू मी रानातलं काम आपल्याला येत नाही आपण करणार पण नाही. कशी येशील का तू काळी पडशील ना नाही का कशी पडेल ना येशील तू. काळी कशाला करायचंय मी करणार बी नाही. आम्ही शेतकऱ्याचं आम्हाला करावंच लागेल तुम्ही शहरातल्या तुमचं तरी काय है का नाही. तुमची तरी काय चुकी त्याच्यात नाही का. तुमची तरी काय चुकी. बरे आल्या बोलायला तुम्हीच राहिल्या होत्या तेवढ्या. अगं बाई तुला किती बहिणी सारखं धरलं मी लहान बहिणी म्हणून तुम्हाला डोक्यावर बसली. लहान बहिणीला कुणी असं बोलत नाही नीट समजावून सांगता येत नाही का. इथून मागं समजून समजून सांगितलेलं कळत नाही तुला. लय समजावून सांगितलं तुम्ही. समजून सांगितले तो डोक्यात बसतं कधी समजून सांगितलेलं. काय समजून सांगितलं तुम्ही. इथं झालं की तिथं झालं की लगेच त्या सासूबाईला चाड्या लावायच्या हे का. मी कधी चाल लावल्या का तुझ्या. काय चाड्या लावल्या ग झोपत येईन हेच दुखतंय तेच दुखतंय तिला कोण सांगितलंय. त्यांना काय डोळे नाहीत काय त्यांचे काय डोळे गेलेत काय कुठे बघायला. त्यांचे डोळे कुठे गेलेत असं सांगणारे असल्यावर कशाला डोळे कुठं जायला पाहिजे. तुझ्या कोण झालं ना मग लय चांगलं आणि माझ्या कोण काय झालं ना मग वाईट आहे का नाही. तुमच्यासारखंच
गप गुणाली कपडे ती धुवून घे ती शेण पडलंय तसंच मी गायला ते वड्यात खायला आणून टाकलं तुझं काम नाही का ते गायचं ते करायचं घरचं काम अहो कधी दुखायला लागलं तर तुमच्या माणसाची आहे का कधी समजून घ्यायची आमचे काय तुझे काय वेगळे माणसं आहेत का काय वेगळे माणसं आहेत का काय हा धुवून टाकत संध्याकाळपर्यंत राहिलं ना मला काय सांगू नको परत मलाच धुवावं लागणार आहे असं न तसं उगाच नका लय बोलू एवढं दुखत आहे, नवऱ्याला फोन करावा दवाखान्यात जावा झोपून नाही राहावा केला होता फोन येईल की तो बी कधी यायचंय तेव्हा असं बोलती नवऱ्याला माग काय बाई अवघड रे देवा पण आरो तुला येते तू नवऱ्याला आणि माझं काय किंमत ग तुझ्या पुढं तुझ्यासारखंच तुझ्याकडूनच शिकले माझ्याकडून शिकली मी नाही बोलत असं नवऱ्याला आरो तुला बघितलं ऐकलंय कधी ऐकलं काय ना तू करून घेते पटकेने काम डोक्याला शिन नाही तर शिन ग बाया आपल्या लय अवघड आहे लयच काम करून दमत असल्यासारखे मला सांगती नको बडबड करू बाई आता घे दोन घेते ना हायच माझ्या माड्यावर पुजलेलं आणि माझ्या मनावर नाही पुजलेलं काय रानातलं जा ना मग करा नको बडबड करू बाई आता बारकी म्हणून तरी बरी आता माझ्या डोक्यावर बसली असती तू हा नाहीतर काय शहाणपणा शिकती करा काम करा ह्यांच्या पुढं केलं तर लय चांगलं काय गोड तर काम गोड एक शब्द नीट बोलायचं नाही कोणी आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि बेल दाबायला विसरू नका धन्यवाद.